संभाजीनगर महानगरपालिकेच्या ज्या याद्या प्रसिद्ध झाल्या त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इकडचे नाव तिकडे जाण्याचा प्रकार घडलेला आहे। कालपर्यंत 2500 तक्रारी ह्या प्राप्त झालेल्या आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होणे याचा अर्थ असा होतो की याद्यामध्ये निश्चितच ही गडबड झालेली आहे। मी आताच आयुक्तांशी सुद्धा बोललोय, त्यांना सूचना दिलेल्या आहेत। माझ्याकडे काही पुरावे सुद्धा आलेले आहेत। आयुक्तांनी आता जवळपास 300 ते 400 लोकांची टीम याच्या तक्रारी निपटारा करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते तक्रारी निपटारा करतायत। परंतु हे का झालं, का घडलं याचा सुद्धा त्यांनी चौकशी केली पाहिजे। एक प्रभाग आहे माझ्याकडे, 24 नंबरच्या प्रभागामध्ये जे मतदार होते ते उचलून जवळपास 13,307 मतदार, एक दोन नव्हे, 13,307 मतदार 24 प्रभागाचे 26व्या प्रभागात गेले। म्हणजे ही जी जंपिंग आहे ना, आपण समजू शकतो की बाजूच्या कनेक्टेड वार्डला जर तिकडे जोडल्या गेल्या असतील किंवा आल्या असतील तर ते ठीक आहे। ही यादी, आता ह्या यादीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे 26 नंबरची यादी आहे। यामध्ये त्यांनी सरळ संजय नगरचा आहे, जो मुकुंदवाडी भागाचा तिकडचा एरिया आहे, तो देवळाई सातारा, म्हणजे तो मुकुंदवाडी जो भाग येतो तो पूर्व मतदारसंघ आणि देवळाई सातारा हा पश्चिम मतदारसंघ, डायरेक्ट जंपिंग करून तो देवळाई साताराला जोडलेला आहे। या सर्व याद्या म्हणजे एक नाही, हे पूर्ण बंच, हे सगळं जर तुम्ही पाहाल हे सर्व बंच, हा बंच त्याच्यात टाकण्यात आलेला आहे। म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात जर याद्या फुटल्या गेल्या असतील तर ही असलेली घोडचूकच म्हणावं लागेल। एखाद्याचं नाव कट करणं किंवा जाणीवपूर्वक 2-4 मतदान इकडचे तिकडं वाढवणं किंवा एखादा उमेदवार आपल्याला 100-500 मतदान याद्यामध्ये घोळ करणं, इथपर्यंत जरी असं गृहीत धरलं, परंतु हे 13,000 मला वाटतं हे सगळ्यात दुर्दैवी आहे। आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य माणूस जो आहे, रिक्षा ड्रायव्हर असेल, भाजीवाले असतील, कोणी आणखीन कामगार असेल, हा रोज काही यादी चाळत बसत नाही। त्याला माहिती मी लोकसभेला मतदान केलेलं आहे, मी विधानसभेला मतदान केलेलं आहे, म्हणजे माझं मतदार यादीमध्ये नाव हमखास असणार आहे। परंतु मला काही पत्रकार मित्रांचे फोन आले की त्यांचं सुद्धा नाव यादीतच नाहीये। संभाजीनगरमध्ये मतदार याद्याचा जो घोळ झाला याच्या संदर्भात शिवसेना परवाच्या दिवशी माननीय आयुक्तांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे आणि 29 प्रभागापैकी 24 प्रभागाचे डिटेल्स, मतदार ज्या पद्धतीनं त्या प्रभागातून दुसरीकडे टाकण्यात आले असे 24 प्रभागाचे डिटेल्स आम्ही माननीय आयुक्तांना सादर केलेले आहेत सुनावणी घेणाऱ्यांना। या 24 प्रभागात आम्ही जी संख्या दिली ती आहे 2,90,000 मतदारांची। किती? 2,90,000। 24च सांगतो मी, 29 प्रभागाचा नाही सांगत, 24 प्रभागाचा आम्ही जो अभ्यास केला तो सांगतो। 2,90,000 मतदार जे मूळ ज्या जागेवर असायला पाहिजे होते त्या जागेवर नाही, आजूबाजूच्याही नव्हे, जंप करून शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये प्रभागामध्ये हे नाव टाकले। याची मिनिमम संख्या जी आम्ही शोधली ती 11.5 लाख पैकी 2,90,000 मतदाराची ही आकडे आहे। म्हणजेच याचाच अर्थ 25 ते 30% मतदार यादीतले नाव जो आम्ही अभ्यास केला, एखाद्याच मी म्हणत नाही आमचा अभ्यास फार परफेक्ट आहे, याच्यात आणखी कोणी अभ्यास जास्त केलेला असू शकतो, पण आम्ही जेवढा केला त्याच्यानुसार 2,90,000 नाव 24 प्रभागातील हे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत। हे सत्य एक। दुसरी गोष्ट, या ठिकाणी 1,75,000 मतदार असे आहेत की जे जिल्हा परिषदेच्या पण यादीत आहे आणि महानगरपालिकेच्या पण यादीत आहे। हा एक नवीन तुम्हाला मी याच्यातला भाग सांगतो
की जिल्हा परिषदेची जी मतदार यादी आहे त्याच्यामध्येही 1,75,000 नावं जे आहेत, जे संभाजीनगर महानगरपालिकेच्या मतदार यादीतही असे 1,75,000 मतदार आहेत. आणि याचाच अर्थ इथं आता दुबार तिबारपेक्षा वेगळं आहे. म्हणजे ग्रामीण भागातील नाव आहे आणि शहरातील नाव आहे, किंवा शहरातील नाव आहे आणि ग्रामीण भागातील नाव आहे, असे 1,75,000 मतदार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, या शहरात जवळपास 11.5 लाख मतदारापैकी 2,90,000 लोकांचे नाव ते जे राहतात त्या ठिकाणावर नाही, अशा प्रकारचं आमच्या तपासणीतून समोर आलेलं आहे. आमच्या तपासणीत एखादी नजरचूक असू शकते, ती त्याच्यापेक्षा 2,90,000 पेक्षा मोठी संख्या होईल. या संदर्भात नुसता तपासणी आणि पाहणी करून होणार नाही. याला जबाबदार अधिकारी आहेत, हे बेजबाबदारीनं काम करतात. आणि म्हणून सगळ्यात आधी अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे की बेजबाबदारीनं काम करणं. एवढं निवडणूक आयोगाविषयी, मतदार यादीविषयी पूर्ण जगात जास्त एवढं आक्रंदन चालू असताना, महानगरपालिकेची यादी होताना अशी बेपर्वाई करणारे अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी. काही ठिकाणचे नाव जे विधानसभेला, लोकसभेला एका ठिकाणी होते, उदाहरणार्थ माझं नाही झालेलं, पण काही जणांचे माझ्याकडे तक्रारी आल्या की कुटुंबात समजा 12 नाव 15 नाव आहे, माझं एकट्याचं राहिलं, बाकी 11 नाव दुसरीकडे गेले. विधानसभेला होते. आता खऱ्या अर्थानं याद्या त्याच आहे, याद्या ज्या विधानसभा लोकसभेला वापरल्या त्याच आहे. 30 जूनपर्यंत नवीन जे नाव आले ते याच्यात समाविष्ट आहे. आणि मग त्याच याद्या असताना जे नाव होते ते उडाले कसे, हा एक प्रश्न आहे. याचाच अर्थ कोणती तरी यंत्रणा या महानगरपालिकेत बसलेली आहे. ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुद्धा फाट्यावर मानते. जनतेशी याला देणं घेणं काही, आणि फक्त कमिशनर मी त्याला घरी बसवेल, घरी बसवा, कुठं बसवा, त्याला सस्पेंड करा. सगळ्यात आधी घरी बसून काम नाही होणार, त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी लागेल. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुका अशा पद्धतीनं याच्यात अडचणी निर्माण व्हाव्या असे प्रयत्न हे अधिकारी लोक करतात. हे संभाजीनगरच्या उदाहरणावरून लक्षात आलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.